स्वर्गीय अलकाताई यादव प्रतिष्ठान व जितूभाऊ यादव मित्र परिवाराच्या वतीने या विवाह सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं, सर्व नातेवाईकांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि तात्यांना विनंती करतो मामांना पण सुपारी फोडण्याचं करू। हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा समवागणे, ज्यांची परिस्थिती नाही विवाह करण्याची, अशा व्यक्तीच्या पाठीमागं उभं राहून त्यांचा विवाह सोहळा संपन्न करणे म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही। माणूस पैशानं श्रीमंत असू शकतो, पण मनाची श्रीमंती खूप महत्त्वाची आहे। समाजामध्ये खूप मोठ्या व्यक्ती आहेत, पण 1 रुपया एक दमडी बाहेर काढत नाही। राहू दे, माझ्या नातूला होईल, माझ्या पंतूला होईल, माझ्या 10 पिढ्या खातील, पण तसा विचार न करता मान्य श्री जितेंद्र बाळासाहेब यादव साहेब खूपच वाकण्याजोगा आहे। माझे सुद्धा आयुष्य तुम्हाला लागावं असं ईश्वरचरणी प्रार्थना। संपन्न होत असताना आज जरा मला आगळा वेगळा सोहळा अनुभवायला मिळाला। त्याचं श्रेय सगळं यादव परिवाराला, यांच्या कुटुंबाला जाते आणि नुसता सोहळ्यात करीत नाही, यांनी यापूर्वी 30-35 रुपये मदत सुद्धा इथं केलेली आहे। आता परमेश्वर त्यांना चांगली बुद्धी देऊ, सुखी ठेवू, त्यांच्याबरोबर आम्हालाही कार्य करण्याची संधी लाभो एवढी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो। या मंगल कार्यालयामध्ये यादव कुटुंबियांच्या वतीनं जो काही हा 35वा विवाह सोहळा संपन्न होतो आहे। मी आजपर्यंत सामुदायिक विवाह सोहळे संपन्न होताना पाहिलेले आहे, परंतु कुटुंबाची परिस्थिती नाजूक असणाऱ्या कुटुंबांना सहकार्य करणं आणि त्यांचा विवाह सोहळा संपन्न करणं हे यादव कुटुंबियांनी एक मोठं योगदान या समाजाला घडवून आणि दाखवून दिलेलं आहे। मी अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो। माझ्या आई स्वर्गीय अलकाताई यादव या भागाच्या माजी नगरसेविका होत्या। त्या नेहमी सांगायच्या की माणसानं पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा मनानं श्रीमंत असलं पाहिजे। नेहमी या गोष्टीचा आम्ही पदोपदी पालन करत, पदोपदी त्या संस्कारावर, त्या विचारावर जगण्याचा प्रयत्न आम्ही आयुष्यभर करत आलो। मग मनाची श्रीमंती कशी असते? मनाची श्रीमंती मदत करण्यात असते। मनाची श्रीमंती समोरच्या दुःख जाणून घेण्यात असते आणि मनाची श्रीमंती आपल्याकडे काही नसेल तर एखाद्याला खूप मोठी वेळ देऊन, मदत करून त्या दिवसभर त्या माणसाकडे आपणं ही एक श्रीमंती असते। याचा प्रत्यय मला आज या ठिकाणी पण आलेला आहे। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे। भाचा संतोष भालेराव आज तो 2-3 वर्ष झालं या ठिकाणी या अशा व्हीलचेअरवर आहे आणि जितूभाऊ यादव आणि शीतलताई यादव यांनी जो हा उपक्रम राबवला, त्यांना या शुभच्या निमित्तानं जी काही सहकार्याची भूमिका केली त्याच्याबद्दल मी या कुटुंबियाच्या वतीनं त्यांचा अत्यंत ऋणी आहे। जितूभाऊचं दातृत्व म्हणजे याच्या पाठीमागं 2-3 वर्षाच्या कालखंडाच्या पाठीमागं अखिल विश्वकर्मा पांचाल सुधार संस्था आळंदी देवाची याही ठिकाणी जितूभाऊंनी 25,000 रुपयाची देणगी देऊन या संस्थेला उपकृत केलेलं आहे। आणि मी जितूभाऊंचं खूप कौतुक करते आणि त्यांची मी खूप ऋणी आहे। माझ्या भावाची आणि आमची खूप मदत झाली आम्हाला।
की त्यांनी आमच्यासाठी खूप केलं. जितूभाऊ झालं, आमच्या सुतार समाजाचे संघाचे विश्वकर्मा संघाचे लोक यांनी मला खूप आधार दिला आणि माझ्या भावाच्या मुलीचं खूप छान लग्न लावून दिलं. यांची मी सगळ्यांची ऋणी आहे आणि मी त्यांचा किती आभार मानू हे माझ्याकडे शब्द पण नाही बोलायला. पण मला आता असं वाटतंय की मला बोलता पण येत नाही, डोळ्यातून पण पाणी येतं. माझ्या भावाची खूप परिस्थिती